पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साहेब, तू जागी आहेस अजून? हो, तुम्ही झोपलात का नाही ते बघायला आले होते। सकाळी लवकर उठायचं ना? आय नो। मग झोपा ना आता। काय झालंय? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय। कशाबद्दल? सांगतो। सांगा ना, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नेत्रा, रिलॅक्स। तू प्रश्न विचारायशी थांबशील तर मला बोलता येईल ना? नेत्रा, मला सांग, जी व्यक्ती आपल्या आयुष्यातच नाहीये, जिला आपण कधी पाहिलंच नाहीये, त्या व्यक्तीविषयी एवढा विचार का करावा एखाद्याने? त्या व्यक्तीला आपण भेटलो असलो तर ठीक आहे, पण आपण तिला कधी भेटलोच नाहीये, मग तिच्याविषयी एवढा विचार करायचा? साहेब, नेत्रा, मी तुझ्याबद्दलच बोलतोय। त्या ममता राजाध्यक्षला कधी भेटलीस तू? काय संबंध आहे तिच्याशी तुझा? मावशी का म्हणतेस तिला तू? साहेब, ममता मावशी अजूनही ह्याच घरात आहेत। व्हॉट रबिश नेत्रा, त्या बाईचा फक्त फोटो आहे या घरात, जो उद्या शांत झाल्यावर निघेल कायमचा। काय संबंध आहे नेत्रा त्या बाईशी तुझा? नेत्रा, तू जर मला सांगितलं नाहीस ना, तर ते उद्याचं पूजा शांत सगळं कॅन्सल। मी बसणार नाही या पूजेला। साहेब, ममता मावशी निर्दोष आहेत। मला भूतकाळातलं सगळं कळलंय। भूतकाळातलं सगळं कळलंय म्हणजे? तुला कोणी काही सांगितलंय का? नेत्रा, काय चाललंय हे सगळं? भूतकाळातलं कळलंय म्हणजे काय? तुला बोललंय का कोणी काही? तुला कोणी काही सांगितलंय का? साहेब, माझे आबा म्हणतात की एका आई आणि मुलाच्या नात्यात राग या शब्दाला जागा नसते। त्यांच्या नात्यात फक्त प्रेम असतं, काळजी असते, आपुलकी असते, ममता असते। पण तरी तुम्ही तुमच्या आईचा एवढा द्वेष करता। साहेब, तुम्हाला नाही कळत, त्यांना ना खूप त्रास होतो या सगळ्याचा। ममता मावशी खूप त्रास होते साहेब। नेत्रा, रिलॅक्स, तू शांत हो प्लीज। मी बसेन, उद्या पूजेला बसेन, मी ती शांतपण सगळी करून घेईन। तू जाऊन झोप आता प्लीज, आराम कर। तुम्ही पण झोपा। साहेब, झोपताय ना? हो, झोपतोय मी, तू झोप। लवकर उठायचंय। हो, गुड नाईट। गुड नाईट। इतक्या वर्षात मी ममताची आठवण सुद्धा कोणाला येऊ दिली नव्हती, पण ही नेत्र आल्यापासून ममताचा विषय पुन्हा सुरू झाला या घरात। नाही, हे प्रकरण खूपच महागात पडणार आहे। उद्या त्या ममताचा फोटो निघाला ना की हा विषय कायमचा संपवायलाच हवा या घरातून। सगळी सामग्री आणली आहे, पण तरीही काही राहिलंच तर मला सांगा, म्हणजे तसं पटकन आणायला। सांगतो। सॉरी, जरा उशीरच झाला। सॉरी, लेट થઈ ગયું। काय करायचंय? नाही, सगळी सामग्री आणली, फक्त बाहेर मांडायचे। ओके। आबा, या केतकी काकू आणि या फाल्गुनी ताई। नाही, राहू दे आबा। सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव। बाबा बरोबर ना? आबा आबा, सॉरी। आबा, नेत्रा खूप 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 बोलत असते तुमच्याविषयी। तुमच्याविषयी पण खूप काही सांगत असते मला ती। आम्ही आलो। कापूर घेतलाय, फुलं। नमस्कार राजाध्यक्ष साहेब, नमस्कार। कसे आहात? बरं आहे। तुम्ही कसे आहात?
त्रिनयना देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत चाललंय. गुड मॉर्निंग. आबा हा तन्मय. आलं लक्षात. कसा आहेस? बरं आहे. कुंकवाचा करंडा बघा ग. हो माफ करा, तर उशीर होतोय सगळ्यांना यायला. काही हरकत नाही, सगळे आले की मग आपण विधी सुरू करू. बरं आलं कोणी? तेजस कुठे? तो उठतच नाही ना. माहिती ह्याला नाही अजून. अद्वैत कुठे? अरे सासूमा बोलावा गेलाच आहे ना अद्वैत भाईजीने तो. बरं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाला हो हे काय खालीच येत होतो. ते नेत्राचे आजोबा आले खाली. हो आले. चल मग जाऊया खाली. आधी किती मोठं मन आहे रे तुझं. म्हणजे केवळ दुसऱ्यासाठी, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून आपल्याला पटत नसेल किंवा आपल्या मनात नसेल तरी गोष्टी करतोस तू. काय झालं असं का बोलतीयस तू? कळतंय रे मला की तुझी इच्छा नाहीये तरी सुद्धा हे सगळं करावं लागतंय तुला. आणि आजच असं नाही, म्हणजे तू लंडनवरून आलास त्यानंतर शेखरनी महामृत्युंजयाची पूजा केली तेव्हाही तुझ्या मनात नव्हतंच ना पूजेला बसणं, पण तरी सुद्धा तू बसलास. आताही नाही का? म्हणजे नेत्रा या घरात राहू नये असंच वाटतंय ना तुला. पण तिला वाईट वाटू नये, शेखरचं मन दुखावू नये म्हणून तू काही बोलला नाहीस तिला. खरंच कौतुक वाटतं मला तुझं. तू नेहमी म्हणतोस ना की माझी आई बेस्ट आहे, पण खरं तर माझा मुलगा सगळ्यात आदर्श आहे. आणि असा मुलगा प्रत्येक आई वडिलांना मिळायला हवा. आई तुला खूप त्रास होतोय का? म्हणजे असं बोलू नये, पण ज्या व्यक्तीला तू तुझ्या आयुष्यात कधी स्थान दिलं नाहीस, तुझ्या मनात स्थान दिलं नाहीस, त्या व्यक्तीसाठी तुला एवढं सगळं करावं लागतंय. आई हे मी दुसऱ्या कोणासाठी किंवा त्या ममता राजाध्यक्षासाठी नाही करत आहे. हे सगळं मी फक्त आणि फक्त बाबा आणि नेत्रासाठी करतोय. हो, पण आता तू हे सगळं करून घे, म्हणजे मग नंतर तुला जर तो फोटो काढायचा असेल ना घरातून तर तुला काढता येऊ शकतो ना. म्हणजे शेखर म्हणालेच आहेत ना तसं. चल बघूया काय होतं ते. अद्वैत, आज तुझ्या आईचा जन्मदिवस आहे आणि त्यासाठीच आपण तुझ्या आईची शांत करतोय.
तेव्हा आता शांतीला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांच्या फोटोला हा हार घाल. नेत्रा, हो. चल ये चल. बस अद्वैत, आता आपण विधी सुरू करू. बस. तू पण ये ना, बस. नाही, राहू द्या. ठीक आहे. चला आता आपण विधी सुरू करतोय. मी अचम्य म्हटलं की या पात्रातलं पाणी ओंजळीत घ्यायचं, 3 वेळा प्राशन करायचं, चौथ्यांदा ताम्हाण्यात सोडायचं. चला, हे घ्या पाणी. डाव्या हाताने उजव्या ओंजळीत घ्यायचं. साहेब असं. बरं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. अद्वैत डोळे बंद करून आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि आईचं स्मरण करायचं मनोभावे. तू ते विमान बाजूला ठेवतोस का बाळा? एक घास तर खा ना. आई, मला तू आवडतेस ना, तसे हे विमान पण मला फार आवडतं. आई, या विमानाला मी माझ्या जवळच ठेवणार. आय लव्ह यू आई. अद्वैत, आता डोळे उघडायचे.
अरे डोळे उघड. आय लव्ह यू. आधी काय करायचंय? आता आपण होमाला सुरुवात करूया. हो. नेत्रा, ते अद्वैतने ममताच्या आवडीचा पदार्थ बनवलाय, तो आण ना. हो. आबा तुम्ही सांगितलं होतं ना ममता मावशींच्या आवडीचा पदार्थ, मी घेऊन येते. दे अद्वैतकडे. ते इथे उजव्या बाजूला ठेव. नारळाच्या उजव्या बाजूला ठेव. चला आता होमाला सुरुवात करूया. ओम अग्नि परिसमुहनम. ओम अग्नि परिसमुहनम. ओम अग्नि परिसमुहनम. ओम इंद्राय स्वाहा. ओम अग्नेय स्वाहा. ओम यमाय स्वाहा. ओम सोमाय स्वाहा. काय तू बरी आहेस ना? अग्नि पर्यक्षणम. ओम अग्नि पर्यक्षणम. ओम अग्नि पर्यक्षणम.
हा बंटी बोल. तुला काय झालं खोकायला? अरे ते घरात शांत होम काय काय चाललंय. कशासाठी? ममताचा जन्मदिवस आहे बाबा आज. त्याची नाटकं चालली आहेत सगळी. हे काय नवीन आता अचानक? कोणी ठरवलंय? कोणी करायला सांगितलं? ताई आणि तुला चालतंय सगळं? ऐक, इकडे काय करायचं ते मी बघते. तू फोन का केलायस? त्या हे मला जाग आली आणि आता जरा व्यवस्थित वाटते ती. आणि हीच संधी आहे, आपण तिच्याकडनं ग्रंथ वाचून घेऊ शकतो. मी बघते इथे कसं काय करता येते ते आणि येते. आणि तिच्या अंगात संचारण्याआधी इथे ये म्हणजे मिळवलं. हो रे बाबा, ठेव फोन. तीन वेळा उलटं पाणी फिरवायचं. अद्वैत, आता शांत आणि होम संपन्न झालेला आहे. तेव्हा आईच्या पाया पडून आईचा आशीर्वाद घ्यायचा. साहेब, ममता मावशींना नमस्कार करायचा आहे. अद्वैत, चल चल पप्पा, चल ना. रुपाली, तुला काय होतंय? तुला बरं वाटत नाहीये का? काय झालं आई? मला फोन आला होता माझ्या मैत्रिणीचा. हे सगळं सुरू होतं म्हणून काही बोलले नाही मी. तिचा ऍक्सिडेंट झालाय शेखर. मला जायला हवं. कोण मैत्रीण? तुम्हाला नाही माहित शेखर? आई माझी भिशीची मैत्रीण. मी आले जाऊन येते. आधी मी जाऊन येते शेखर. मला सुचत नाहीये काही. मी आले. आता अद्वैत बाईचे फोटो काढून टाकणार का? वाच वाच पटकन. थोडंच राहिलंय ना आता. तू वाच, मी लिहून घेते. सांग काय घडते पुढे. वाचते ना मॅडम, सगळं वाचते. पण हे सगळं वाचून झाल्यानंतर तुम्ही मला वर्षभराचा पगार द्यायचा आणि मग मी इथून निघून जाणार.
खूप पैसे मिळणार तुला, आयुष्यभर पुरतील इतके. हं, वाच. तू वाच. ठीक आहे, घाबरू नकोस, काही होणार नाहीये, वाच. हं. आबा, आता या सगळ्यामुळे बदल घडायलाच हवेत. तुम्हाला माहिती आहे, हल्ली ना मला अद्वैत साहेबांच्या डोळ्यात अनेक प्रश्न दिसतात. असे प्रश्न जे त्यांना आधीच पडायला हवे होते. ही तर चांगली गोष्ट आहे. पण आबा, मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत त्यांना. का? कारण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हेच आहे की अद्वैत साहेब ज्या व्यक्तीला आई म्हणून पूजतात त्या बाईसाहेबच दोषी आहेत. आणि मी हे नाही सांगू शकत त्यांना, कारण अद्वैत साहेब बाईसाहेबांच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकून घेऊ शकत नाहीत. मला माहिती आहे. बाळा, प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याचं चक्र हे फार आगळं वेगळं असतं. त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्याच्या प्रश्नातच दडलेलं असतं. योग्य वेळ आली की ते उत्तर त्याला मिळतं. म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तो परिसाहून आगळा, काय महिमा वर्णू त्याची. बाळा, तू चिंता करू नकोस. सगळं काही त्रिनयना देवीवरती सोपव. आजपर्यंत तिने तुला मार्ग दाखवलाय, यापुढेही तीच तुला मार्ग दाखवेल. देवी आई, आमच्या हेमाला सुद्धा लवकरात लवकर योग्य असा मार्ग दाखव ग. तिला सुखरूप ठेव. आबा, हेमेशी काही बोलणं झालं का तुमचं? नाही ग. पुन्हा एकदा तू बोलून घे ना तिच्याशी. तिच्या आयुष्यात नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाहीये. अशा या त्रिनयना देवीच्या सातव्या कन्येची सातवी कन्या कलियुगात जन्म घेईल. आणि त्यानंतर या शक्तीचा प्रवास थांबून ही शक्ती परमात्म्यात विलीन होईल.
थांबायला कोणी सांगितलंय तुला? सांगितलंय का कोणी? वाच ना, वाच. अगं बाई आता वाच. हा, काही होत नाहीये तुला, वाच पटकन. हेमा, वाच ग. अरे सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? नाही रे बाळा. ॲक्च्युली आजोबांसाठी गाडी तयार आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा जायचं असेल तेव्हा फक्त ड्रायव्हरला सांगशील. हो. अद्वैत, अरे खरंच गाडीची काही गरज नव्हती. त्यात आम्हाला गाडीची सवय नाही आणि लाल परीने प्रवास केल्याशिवाय प्रवास झाल्यासारखंच वाटत नाही. नाही, पण तुम्ही इतक्या लांबून आलात, गाडीने आरामात चाल. बरं अद्वैत, या सगळ्यामध्ये आपलं बोलणं असं काही झालंच नाही रे. कसा आहेस तू? मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? आणि नेत्राची आई कशी आहे? छान. मी येणार आहे तुमच्याकडे चुलीवरचं जेवायला. वा, अवश्य ये. आम्ही वाट बघतोय तुझी. नक्की. बरं आता निघतो. चहाच्या नादात 1 तास कसा गेला काही कळलंच नाही. नमस्कार करतो. अद्वैत, तुला काय आशीर्वाद द्यावा हा प्रश्नच पडतो रे मला. तुझ्याकडे सगळं काही आहे, तरी पण मी देवी आईकडे तुझ्यासाठी सुखसमृद्धी मागेन. सुखी राहा बाळा, यशस्वी हो. नेत्रा, येतो ग. मी येते तुमच्या बरोबर बाहेर. हो बरं. या. नेत्रा 7व्या मुलीची 7वी मुलगी आहे. हा फोटो घरात काय अजून तूच काढू दिला नसशील. बाईसाहेब, हे घर ज्या व्यक्तीचं आहे तिचा फोटो या घरातच असणार ना? काय म्हणालीस? ममताचं घर आहे हे? डोकं फिरलंय तुझं? हो, हे ममता मावशींचंच घर आहे. कायम होतं आणि यापुढेही राहील. अद्वैत साहेबांच्या खऱ्या आईच्या या घरातल्या स्थानाला कोणीही धक्का लावू शकत नाही. तिचं अस्तित्वच राहिलं नाहीये या घरात. कुठलं स्थान? आणि राहिला प्रश्न या फोटोचा, तर हा फोटो म्हणजे अडगळे अडगळ अद्वैतसाठी सुद्धा. बाईसाहेब, घरात कितीही नवीन गोष्टी आल्या म्हणून आई कधीही अडगळ होत नसते. अद्वैत फक्त मलाच आई म्हणतो आणि मलाच आई मानतो, हिला नाही. पण वेळ कधीही बदलू शकते, नाही का? हो ना. आणि ही वेळ बदलण्याची ताकद फक्त या रूपालीत आहे. हे जे सगळं चाललंय ना, हा नशिबाचा खेळ नेत्रा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, नशीब कधी कुणाची साथ सोडेल सांगता येणार नाही. तुझा माझ्या पुढे निभाव नाही लागणार कधीच. बाईसाहेब, मी तुम्हाला या आधीही सांगितलंय, माझी लढाई तुमच्यासमोर निभाव लागण्यासाठी नाहीच आहे. ही सत्य आणि असत्याची लढाई आहे. आणि तुम्ही म्हणता हा नशिबाचा खेळ आहे. नाही, कर्माचा खेळ आहे हा. आणि सगळ्या कर्मांची फळं इथेच भोगावी लागतात.
ममता मावशींचा खून केलाय तुम्ही. स्वतःच्या स्वार्थासाठी एका आईचा जीव घेतलाय तुम्ही. ह्याची शिक्षा तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहे. नाही नाही, फोटो काढू नकोस म्हणून मला कोणीही सांगितलेलं नाहीये आणि तसा फोर्सही केला नाहीये. उलट बाबा म्हणत होते आपण काढूयात तो फोटो. मीच म्हणालो राहू द्यात म्हणून. नाही पण का? म्हणजे मी नव्हते ना घरात, त्यामुळे मला कळलं नाही. असं का म्हणालास तू? आई मला आधी सांग, तुझी ती फ्रेंड कशी आहे? कोण फ्रेंड? आई अगं, फ्रेंडचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. अर्चू बरी आहे, म्हणजे थोडं लागलंय तिला. पण तू मला सांग की का काढला नाहीस तू फोटो? तूच म्हणाला होतास ना की नेत्रा काही रचत बसते डोक्यात, मग त्रास होतो तिला. हो पण काय? आधी मला सांग, तू का काढला नाहीस फोटो? म्हणजे मी नेत्राच्या काळजीपोटीच विचारतेय तुला, का काढला नाहीस फोटो तू? आई, ममता राजाध्यक्ष आणि तुझ्या आधीच्या नवऱ्याचे फोटोज या घरात सगळ्यांनी पाहिले म्हणून इश्यू झाला होता ना तेव्हा. ते फोटोज घरी कोणी पाठवले असतील? काय मला या सगळ्यातून एक विचित्र फिलिंग येत आहे. मी बाबांशी पण बोलणार आहे या टॉपिकवर. म्हणजे आई, आय हेटेड हर लाईक एनिथिंग. मी आतापर्यंत ममता राजाध्यक्षाचा फक्त राग केलाय. म्हणजे तिचं नाव घेतलं तरी मला राग यायचा. आधी त्याला कारण होती ना, म्हणून राग येत होता की नाही तुला? पण जी गोष्ट मला नीट माहितीच नाहीये ती गोष्ट मी एकदा समजून घ्यायला नको? काय खरं काय खोटं ते मला एकदा बघायला नको? एनिवे, बाबा तयार झाले असतील, आपण बोलूयात संध्याकाळी. मी निघतो. बाय. काय सुरू आहे सगळं? एक गोष्ट मनासारखी होत नाहीये. ममताचा फोटो घरातून निघणार होता आज, पण अद्वैतचं मन बदललं अचानक. काय करायचं या नेत्राचं? सगळं तिच्यामुळे होतंय. चारही बाजूनी घेरतीये मला ही नेत्रा. पण आता नेत्राला थांबवावंच लागेल. वेळ कमी आहे हातात. ग्रंथात काय लिहिलंय हे कळायलाच हवं. तोच एकमेव आधार आहे आणि त्यातूनच काहीतरी सापडेल नक्कीच. त्रेतायुगात देवीचं वरदान असलेल्या 7 कन्या होत्या. देवस्तुती, हिमाद्री, जया, कणिका, मृगा, रेवती, संविता. त्यातल्या 6 कन्या द्वापार युगापर्यंत विविध असुरांशी युद्ध होऊन आपापले कार्य पूर्ण करून परमात्म्याच्या दिव्य ज्योतीत विलीन झाल्या. सातवी कन्या संहिता मात्र द्वापार युगात 4 आणि कलियुगात केवळ 3. भक्तांच्या त्या सुद्धा 2 आणि 1.5 तपांच्या अंतरावर विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवीच्या 3 महाशक्ती, भूमी, अग्नी, जल ही तत्व घेऊन संचार करणार आहे.
पण ह्या शक्ती लाभलेल्या स्त्रियांच्या आयुष्यात खडतर प्रवास जीवनाची इच्छा मारून टाकतो. परीक्षेचा काळ दीर्घकाळ चालतो आणि या मार्गातून चालताना देवीवरची श्रद्धा जरा सुद्धा टळली तरी कालसर्प अशा व्यक्तींना गिळंकृत करतो. अशा व्यक्तींना ओळखणे महाकर्मकठीण काम आहे. त्यांना ओळखण्यासाठी पुढील ओळींचा भेद करता येणे आवश्यक आहे. न जन्म न मृत्यू न भूत न भविष्य, तिन्ही काळी संचार परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार वेदना ठाई ठाई, शिथिल स्नायू गोठते रक्त मरण कळा येई. ना शाप ना आशीष असे वरदान हे दिव्य, हे आलिंगन म्हणावे देवीचे की म्हणावे चक्रव्यूह. भेदून जाईल जो जीव सारा सोस, त्यास मिळेल मुक्ती, त्यास मिळेल हो मोक्ष. अशा या त्रिनयना देवीच्या 7व्या कन्येची 7वी कन्या कलियुगात जन्म घेईल. आणि त्यानंतर ह्या शक्तीचा प्रवास थांबून ही शक्ती परमात्म्यात विलीन होईल. कलियुगात 3 जणी म्हणजे नेत्रा व्यतिरिक्त आणखी 2 जणी आहेत. पण मग या 2 जणी कुठे असतील? त्या नेत्रासारख्याच असतील की काही वेगळं असेल? शोधायला हवं.